आसपास दिसत आहेत. आज आपण खूप भाग्यवान आहोत आणि ग्रेट आहोत, कारण शेवटपर्यंत तेच थांबतात की ज्यांना काहीतरी नवीन ऐकण्याची, नवीन शोधण्याची आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी जे असतात तेच या कॉलवर असतात. प्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या पहिला दिवस आज खूप खूप शुभेच्छा आहेत. आज वसुबारस. वसू म्हणजे धन, गाय, आणि धन म्हणजेच संपत्ती. पण आपल्याकडे आपण आरोग्याची संपत्ती आणि आरोग्याची संपत्ती आपण कशा पद्धतीनं जपायला पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे, आणि ते पण एका बोधकथेतून. पहा, आता तुम्ही 2च मिनिटं द्या, 2च मिनिटं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता आपल्या सर्वांकडे आरोग्याची संपत्ती आहे, ती केवळ आणि केवळ आपल्या ह्या आरोग्य परिवारामुळे आहे, आपल्या सर्व कोचमुळे आहे. त्यामुळे आपण सर्व कोचना, मी इथं आणि तुम्ही पण, आपण प्रथम त्यांना धन्यवाद पण देऊयात आणि नमस्कार पण करूयात. कारण ही संपत्ती जपून ठेवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन हवंच असतं. आपण बघा, काही धनाची म्हणजे काही रुपये समजा मिळवलेले असतील एखाद्या कामातून छान, किंवा पहिला पगार आपल्याला आलेला असेल, तर आपल्याला घरातले लोक किंवा अनुभवी लोक सांगतात की तू इथे गुंतव, तिथे गुंतव, तुला इथून छान मिळेल, तू एखादं छानसं घर घेऊन ठेव. या गोष्टीचं मार्गदर्शन आपल्याला पैशाच्या रूपातून मिळत असतं. पण आरोग्याचं आपल्याला जी सांभाळ करायचं आहे, जी संपत्ती जपून ठेवायची आरोग्याची, ती फक्त आणि फक्त आपले कोच करत असतात. याचं कारण म्हणजे आत्ताच तुम्ही लाईव्ह बघितलेलं आहे की मॅडमने आणि सरांनी एवढा सुंदर त्यांचा अनुभव शेअर केला. त्यांनी वर्कआउट सुद्धा खूप सुंदर गाईड केलेला आहे, कारण हे फक्त त्यांच्या कोचमुळे झालेलं आहे. तर ह्या गोष्टीसाठी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे धन जपण्यासाठी काय करायला पाहिजे. एक छोटीशी बोधकथा सांगते. 1 करोड, 1 करोड म्हणण्यापेक्षा हजारो करोड म्हणेन मी, हजारो करोड रुपये देऊन सुद्धा, हजारो करोड रुपये देऊन सुद्धा आपण वेळ आणि आपलं शरीर विकत घेऊ शकत नाही. शरीर म्हणजे काय, आपल्याला समजा एखादा आजार झालेला आहे आणि आपण लास्ट स्टेजला आहोत, तर अशा वेळी उपयोगी येत नाहीत. याचं एक छोटस उदाहरण किंवा एखादी छोटीशी बोधकथा सांगते. एक कंजूस माणूस असतो गावामध्ये, प्रचंड कंजूस माणूस असतो, पैसे भरपूर मिळवत असतो. कंजूस याचा अर्थ की त्याच्याकडे भरपूर पैसे असतात, पण पैसे करण्याची त्याला इच्छा होत नाही. त्यांनी भरपूर पैसे मिळवून ठेवलेले असतात, मिळवत असतो, आणि ह्या पैसे मिळवण्याच्या नादामध्ये त्याचं स्वतःकडे अजिबात लक्ष नसतं. त्याचा मित्रपरिवार, त्याचे घरचे लोक, त्याचे नातेवाईक, आजूबाजूचे सर्व, तो जिथे जिथे बिझनेस करत असतो तिथेही त्याला सांगत असतात, अरे तू पैसे मिळवतोस, तू हुशार आहेस, पण तुझ्या आरोग्याचं काय झालंय बघ. त्या झटकन उत्तर देतो, पैसा मिळवायचं आत्ता हे वय आहे बर का, पैसा मिळवायचं आत्ता हे वय आहे. मी अजून एक फक्त 6 महिने अजून माझं जे टार्गेट आहे, मला जे माझ्या संपत्तीमध्ये भर करायचं, ते मी पूर्ण करणार आहे, आणि नंतर फक्त आणि फक्त माझ्यासाठीच वेळ देणार आहे. बघा हा काय म्हणतं, की मला पैसे अजून फक्त 6 महिने मिळवायचे. 6 महिन्यामध्ये आम्ही टार्गेट पैसे मिळवण्याचं करणार आहे. आपले कोच सांगतात बघा की आम्हाला फक्त 90 दिवस द्या, आम्ही रिझल्ट काढून दाखवणार, आणि आपले रिझल्ट काढले जातातच तिथे. पण इथं कसं आहे बघा, की 6 महिने मला पैसे मिळवायचे आहेत, आणि 6 महिन्यानंतर मी निवांत राहणार आहे, निवांत फिरणार आहे, माझ्या फॅमिलीसाठी वेळ देणार आहे, माझ्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे. ह्या गोष्टी सर्व तिथे तो बोलून जातो. 1 महिनाच गेल्यानंतर अचानक यमदूत येतात. ऑलरेडी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला शरीरासाठी सिग्नल येत असतातच. आपल्याला पाठीत मुंग्या येणं, आपले पाय दुखणं, पायात गोळे येणं, धाप लागणं, ह्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठी परमेश्वराने दिलेले सिग्नल असतात. आपण जर त्या वेळीच ओळखल्या नाहीत तर आपल्याला प्रॉब्लेम येत असतात. यासाठीच त्याच्या घरचे त्याला सांगत होते की बाबा तुला बीपी आहे, शुगर आहे, किती तू पैशाच्या मागे लागतो, थोडा तरी वेळ दे आता. त्याला स्वतःवर विश्वास. कसं असतं बघा ना, आपल्याला असं वाटतं की आपण फिटच आहोत, आपल्याला काही झालं नाही. काही झालं तर आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, डॉक्टर आपल्याला बरे करतील. डॉक्टर बरे करणारच आहेत, पण ते सुद्धा एका वेळेपर्यंतच. त्याच्यानंतर काय, तर गंमत सांगायची की यमदूत आल्यानंतर तो जागा होतो. आता काय करणार आहे, वेळ तर सगळी संपलेली आहे. तो यमदूताला प्रार्थना करतो, बाबा रे, मी भरपूर पैसे मिळवलेले आहेत, मला फक्त 8 दिवस दे ना, मी याचा एन्जॉय घेतो.
आणि यातली अर्धी संपत्ती मी तुला देतो. यमदूताला सांगतोय तो. यमदूत म्हणतायत, अरे हे आमच्या नियमाच्या बाहेर आहे, हे निसर्गाच्या नियमाच्या बाहेर आहे, त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीमध्ये पडू शकत नाहीये. दुसऱ्यांदा विनवणी करतो, 2च दिवस दे फक्त. बघा हा, 8 दिवसावरून 2 दिवसावरती हा कंजूस माणूस आलेला आहे. 2 दिवस दे, तुला सगळी संपत्ती देतो मी. बघा, सगळी संपत्ती द्यायला चाललेला आहे, हजारो करोडोंची संपत्ती द्यायला चाललेला आहे हा कंजूस माणूस, कंजूस. तर यमदूत म्हणतात, नाही बाबा, हे सगळं निसर्गाच्या नियमाच्या विरोधात आहे, आम्ही ते करू शकत नाहीये. कारण तुम्ही सुद्धा निसर्गाच्या विरोधातच वागलात. तुम्ही तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं, तुम्ही लवकर उठला नाहीत, तुम्ही व्यायाम केला नाही, तुम्ही व्यवस्थित आहार घेतला नाही. त्यामुळे आता तुमची ही वेळ आलेली आहे, त्यामुळे तुला यावं लागेल. तुझी वेळ आता संपलेली आहे पृथ्वी तलावरची. त्याला कळून चुकतं आणि तो म्हणतो की मी चुकलेलो आहे, मला माहीत आहे, मी सगळं हे निसर्गाच्या विरोधात केलेलं आहे. मला जे सुंदर शरीर देवाने दिलेलं होतं, परमेश्वराने दिलेलं होतं, हजारो करोडो रुपये शरीर होतं ते, पण आपण त्याची किंमत कधीच ओळखलो नाही, हे त्याच्या चुकून लक्षात आलं. आणि त्यांनी असं ठरवलं, एक काम करा यमदूता, मी तुम्हाला खरंच विनवणी करतो, मला माहिती आहे हे सगळं नियमाच्या बाहेर आहे, मला फक्त 2च सेकंद द्या. आणि ते 2 सेकंद कशासाठी द्या, मी नाही एन्जॉय करत, पण मला एक पत्र लिहून ठेवायचंय 2 सेकंदामध्ये. तर ते पत्र का लिहायचंय तेही सांगतो, की माझं हे जे कोणी पत्र वाचेल त्याला कळलं पाहिजे की वेळेचं आणि पैशाचं काय महत्व कसं कुठं केलं पाहिजे. तर त्यांनी ते पत्रामध्ये लिहिलेलं असतं, की जे कोणी पत्र वाचेल त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, की तुम्ही पैसे भरपूर मिळवा, तुम्ही एन्जॉय भरपूर करा, पण पैसे मिळवत असताना आधी तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या. कारण आज माझ्याकडे हजारो करोडो रुपये आहेत, ते मी आत्ता त्याचा काहीच उपयोग नाही आहे. ना मी औषधासाठी देऊ शकत आहे, ना डॉक्टरना देऊ शकत आहे, ना देवाला सुद्धा देऊ शकत आहे, ना यमदूतला सुद्धा देऊ शकत आहे. कारण मी विकतच घेऊ शकत नाहीये. माझं शरीर गेलेलं जे आहे ते, माझं जे आरोग्य बिघडलेलं होतं आणि आणखीन बिघडून बिघडून ते संपलं, ते सुद्धा मी विकत घेऊ शकत नाहीये. तर सर्वांना माझी एकच विनंती आहे, असं तो पत्रामध्ये लिहितो, की सर्वांनी या पृथ्वीतलावर जन्म घेतल्यानंतर तुमच्या शरीराची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि एक एक सेकंदाचा आनंद तुम्ही जगा, हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं. आणि आम्हाला तुम्हाला हे सर्वांना सांगायचं आहे, वेळ ही कधीही येत नाही. आज बघा, आपण 200+ किंवा 200च्या आसपास जे व्यक्ती आज इथे वर्कआउट गाईड करायला होते, सॉरी वर्कआउट करत होते, आणि मॅडम आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट केलेलं आहे सर्व लोकांनी. आता दिवाळी ही 4 दिवसाची आहे, बाकीचे लोक 4च दिवस पहाटे उठतात. 5 वाजता असेल, 4 वाजता असेल, 4च दिवस, कधी कधी 3 दिवस म्हणायला हरकत नाहीये, दिवाळी जेवढी असेल तेवढे दिवस. पण आपण किती भाग्यवान आहोत बघा, की आपल्याला कोचनी जे मार्गदर्शन केलेलं आहे सर्व, की आपल्याला लवकर उठायची सवय लावलेली आहे. मी म्हणेन की आपली ही दिवाळी ही रोजची आहे आणि ही छान आहे, आणि हीच आरोग्याची दिवाळी आम्ही रोज साजरी करत असल्यामुळे आपण आज सर्वजण जे आरोग्य परिवारामध्ये आहेत ते फिट आहेत आणि हिट पण आहेत. तर खूप छान अशी ही गोष्ट सुचली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर सर्वांनी खरंच आपलं वेळेचं महत्त्व समजा. आपल्याकडे पैसा किती आहे यापेक्षा तुमचं आरोग्य कसं आहे याकडे बघा. पैसा मिळवता येणारच आहे, पण त्याबरोबर आरोग्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला आता आरोग्याची दिवाळी ही काव्यातून सुद्धा झाली पाहिजे आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये. तर शुभेच्छा देण्यासाठी एक 4 ओळी फक्त ऐकवते. वेळ आता थोडा झालेला आहे, 2च मिनिटं. आरोग्य परिवाराकडून दिवाळी शुभेच्छा या झाल्याच पाहिजे. आरोग्य परिवाराकडून दिवाळी शुभेच्छा या सर्वांना झाल्याच पाहिजे. ऊन सावल्या येतील जातील, ऊन सावल्या येतील जातील, कोंब जपावे आतील हिरवे. ऊन सावल्या येतील जातील, कोंब जपावे आतील हिरवे, ओंजळीत घ्या 4 दिवे. मी घेतलेत बरं काही ते 4 दिवे. ओंजळीत घ्या 4 दिवे, पहिला दिवा लावा थेट आरोग्याचा मनात. पहिला दिवा लावा थेट आरोग्याचा मनात, तरच राहील दुसरा आनंदाचा तेवत. तरच दुसरा राहील आनंदाचा तेवत. घरात आणि प्रियजनांचा, घरात आणि प्रियजनांच्या आयुष्यावर आरोग्य,
आयुष्यावर आरोग्य आनंद प्रकाश बरसत. तिसरा दिवा वेलनेस सेंटर अंगणी. तिसरा दिवा वेलनेस सेंटर अंगणी. उजेड त्याच्या आल्या गेलेल्या नाही. उजेड त्याच्या आल्या गेलेल्या नाही. चौथा दिवा ठेवा सकस संतुलित आहाराचा. चौथा दिवा ठेवा सकस संतुलित आहाराचा. जिथे आरोग्याची माहिती नाही. जिथे आरोग्याची माहिती नाही तिथेच तुम्ही पोचा. अशी ही आमची दिवाळी. अशी ही आमची दिवाळी आनंदी आरोग्य आणि सकस संतुलित आहाराची. अशी ही आमची दिवाळी आनंदी आरोग्य आणि सकस संतुलित आहाराची. तुम्हाला वाघ फॅमिलीतर्फे आणि आजरा वेलनेस सेंटर कडून सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. मला सिस्टीमनी आहार मार्गदर्शन करण्याची आणि काही थोडंफार मोडकं तोडकं तुम्हाला ज्ञान समोर देण्यासाठी जी मला संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप सिस्टीमचे धन्यवाद देते. आणि आपले कॉलचे महागुरु अण्णासाहेब सर, प्रियंका मॅडम यांना सुद्धा खूप मनापासून धन्यवाद आहेत. आणि आमचे ग्रेट कोच अर्चना मॅडम आणि दीपक सर आणि सर्व कोचना खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्वांना आरोग्यमय दिवाळीच्या शुभेच्छा. भरपूर खा, भरपूर व्यायाम करा आणि कॅलरी मॅनेजमेंट सांभाळून सकस संतुलित आहाराचा आस्वाद घ्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.